नमस्कार, मी गायत्री. गायत्रीज रेसिपीमध्ये आज आपण पावभाजीची रेसिपी पाहणार आहोत. बघूनच खायचं मन करेल अशी ही पावभाजीची रेसिपी तुम्ही घरच्या घरी मुलांच्या पार्टीसाठी कशासाठीही बनवू शकता. पण ही रेसिपी मी 1 किलोच्या प्रमाणात बनवलेली आहे आणि ही एकदम 10 मिनिटातच बनवून तयार होईल. अशी ही पावभाजीची रेसिपी कशी बनवायची आणि लवकर तयार होईल या पद्धतीने मी तुमच्यासाठी शेअर करत आहे. तुम्ही बघू शकता एकदम मस्त अशी तुम्ही हॉटेलमध्येही भेटणार नाही या पद्धतीची पावभाजी. ही प्रत्येकालाच आवडते, पण ही रेसिपी बनवताना काही टिप्स वापरले आहेत, त्यामुळे ही पावभाजी पटकन बनवून तयार होईल. तर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअरही करा. पाहूया कशी बनवायची आहे ही रेसिपी. पावभाजीची रेसिपी घरीच बनवू शकता. यासाठी लागलेलं साहित्य: आलू, एक मोठा आलू होता तो घेतलेला आहे, आणि गाजर, शिमला मिरची, वाटाणा, बीट आणि पत्तागोबी. हवं तर तुम्ही यामध्ये फुलगोबी ॲड करू शकता. बीट हे एकदम छान. आता एक कुकर घेतला आहे, यामध्ये मी हे सगळ्या भाज्या कट केलेल्या घालणार आहे. या भाज्या यामध्ये घालायच्या. सगळ्या भाज्या याचमध्ये कुकरमध्ये आपण घालून घेणार आहोत. ही भाजी बनवण्याची झटपट पद्धत आहे, तर याने तुम्हाला खूप भांडे भरवावे लागणार नाहीत आणि कमी वेळात तुम्ही एकदम 10 ते 15 मिनिटात ही भाजी बनवून तयार करू शकता. आता मी यामध्ये 1 तांब्या भरून पाणी घातलेलं आहे. पाणी घालायचं आणि यामध्ये मीठ घालायचं आहे भाज्यांसाठी. भाज्या पहिले स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत मी. आता कुकरचं झाकण लावलं आणि याच्या आपण 6 ते 7 शिट्ट्या काढून घेणार आहोत. भाज्या एकदम गाळ झाल्या पाहिजे, तरच पावभाजी पटकन बनवून तयार होईल. आता यानंतर मी लसूण पाकळ्या 10 ते 12 आणि बारीक कांदा 2 कट करून घेतलेला आहे. अद्रकाचा तुकडा घेतला, याचेही मी साल काढून घेतलेले आहेत. आणि आता याची आपण एक पेस्ट बनवून घेणार आहोत. तर ही पेस्ट अद्रक, लसूण आणि कांदा एकत्रच घालून आपण पेस्ट बनवणार आहोत, यामुळे पटकन रेसिपी बनवेल. तर या पद्धतीने कांदा एकत्रच टाकला आणि पेस्ट मी कांद्याची बनवून घेणार आहे. कांद्याची पेस्ट बनवायची बारीक अशी बनवायची आहे, त्यामुळे चिरलेला कांदा घ्यायचा नाही. आपण ही पेस्ट बनवायला घेतलेली आहे मी. आता याचप्रमाणे मी टोमॅटोची ही प्युरी बनवून घेणार आहे. तर मी इथे 3 टमाटे घेतलेले आहेत. तर हे टोमॅटो घेतलेले आहेत एकाच आकाराचे 3. एक वाटी भरून किंवा एक बाउल भरून आपण ही टोमॅटो प्युरी घेणार आहोत. या पद्धतीचं प्युरी तयार झालेली आहे. आता हे कुकर झालेलं आहे, शिट्ट्या झाल्या, थंड करायला ठेवलं. एक कढई घेतली आहे, यामध्ये मी बटर घातलेलं आहे. बटर भरपूर घालायचं आहे आणि यासोबतच तेल सोडायचं आहे, म्हणजे बटर करपत नाही, खालून लालसर कलर येत नाही. यानंतर हे मेल्ट होऊ द्यायचं आहे बटर. आणि आपण हे तेल घातल्याच्या नंतर मी यामध्ये भरपूर तेल घातलेलं आहे. किमान मी अर्धी वाटी तरी यामध्ये तेल घातलेलं आहे. हे तेल घातलं आणि यामध्ये आता ही कांद्याची पेस्ट घातलेली आहे. कांदा हा छानपैकी खरपूस रंगापर्यंत परतून घ्या. बटर आणि तेल हे भरपूर घालायचं आहे पावभाजीला, तरच याची टेस्ट छान लागते. यामध्ये हे कांदा छानपैकी फ्राय करून घ्यायचा आहे. तर हा कांदा फ्राय करायला मी मीडियम गॅसवर ठेवला. यामध्ये मी हे मटार आहेत, वाटाणे हे घातले आहेत. हे तर फ्रेश आहेत, कारण थंडीचा सीझन आहे, तर आपल्याला इझिली वाटाणे भेटतात. तर पावभाजीची मजा ही थंडीच्या दिवसात खायची मजा येते, कारण यामध्ये पूर्ण भाज्या अवेलेबल पटकन होतात. आता हे वाटाणे मी यामध्ये घातले, मिक्स केले आणि मसाले घातले. तेलामध्येच मी हे मसाले घातलेले आहेत, म्हणजे छान परतल्या जातात. कांदा घातला आणि त्यानंतर मसाले घातले. यानंतर मी पावभाजीचा मसाला घातला आहे. पावभाजीचा मसाला: पोहे खायचे 3 चमचे आणि लाल तिखट 1 चमचा, हळद,
मीठ चवीप्रमाणे। भाज्यात आपण मीठ घातलेलं आहे त्यामुळे यात थोडं कमी घालायचं आहे आणि हे एकत्र मिक्स करून घेतलेलं आहे। हे मिक्स केलं आणि मसाले छान परतून झाल्याच्या नंतर मग मी यामध्ये टोमॅटोची प्युरी घातलेली आहे। टोमॅटोची प्युरी छान आता शिजू द्यायची आहे। मसाले छान फ्राय हे कांद्यासोबत केल्यानंतर पावभाजीचा जो कलर आहे तो एकदम छान येतो, कुठलाही कलर वापरायची गरज पडत नाही। ही ट्रिक एकदम छान आहे। तर तुम्ही तेलामध्येच मसाले घाला आणि मसाले परतून झाल्याच्या नंतर टोमॅटोची प्युरी सोडा। यानंतर याला छानपैकी फ्राय करायचं आहे। याची तुम्ही ग्रेव्ही बघू शकता, एकदम सॉफ्ट आणि थिक झालेली आहे। कलर एकदम मस्त येतो। हळू गॅसवर याला छान फ्राय होऊ द्या। तेल सुटलेलं आहे, ग्रेव्ही एकदम छान झालेली आहे। आता यामध्ये आपण काय करणार आहोत, एक आयडिया करणार आहोत। मी हे कुकर थंड झालेला आहे, बाउल घेतला आहे। या बाउलमध्ये मी यातलं पाणी काढून घेणार आहे। पाणी काढायचं आहे साईडला, हवं तर तुम्ही गाळणी घेऊ शकता आणि हे पाणी साईडला करून घ्यायचं आहे आणि हे जे व्हेजिटेबल्स आहेत ते डायरेक्टली व्हेजिटेबल्स आपण या कढईमध्ये घालून घेणार आहोत। तर हे कढईमध्ये घातल्याच्या नंतर मी याला आपण स्मॅशर असतो त्याने बटाटा आपण बारीक करतो त्याने मी या व्हेजिटेबलला सगळं स्मॅश करून घेतलेलं आहे। व्हेजिटेबल घेतले आणि याला स्मॅश करून घेतलं। ही पद्धत, ही ट्रिक एकदम सोपी आहे आणि जास्त वेळ लागत नाही, भांडे भरत नाही। या पद्धतीने पावभाजी बनवली तर तुम्ही कितीही जास्त पावभाजी बनवली तरी कंटाळा येणार नाही या पद्धतीने पावभाजी बनवली तर। आता मी याने स्मॅश करून घेतलेलं आहे, हवं तर तुम्ही 2 मिनटं गॅस बंद करू शकता। यानंतर हे स्मॅश करून घ्यायचं आणि परत गॅस लावून घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकता भाज्या एकदम गाळ झालेल्या आहेत आणि यानंतर मी आता लागेल तेवढं थोडंसं पाणी यावर हेच घालून घेणार आहे आणि हे पाणी घातलं आहे, थोडंसं झाकून ठेवायचं। एक 5 मिनटं झाल्याच्या नंतर छान वाफेने हे पावभाजी बनवून तयार होते। तर या पद्धतीची गाळ अशी सुंदर भाजी तयार होते। ही भाजी तयार होत असतानाच यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घातली। ही कोथिंबीर मी आधीच कट करून घेतली। यानंतर ही बारीक चिरलेली कोथिंबीर भरपूर घालायची आहे आणि यानंतर आणखीन एक ट्रिक वापरायची आहे ज्याने आपली पावभाजी एकदम टेस्टी लागेल। या फ्राय पॅनमध्ये किंवा तडका पॅनमध्ये छोट्याशा मी तेल घेतलेलं आहे। यामध्ये मी मसाल्याचा तडका घालणार आहे, याने चव खूप छान लागते। यावर पावभाजीचा मसाला घ्यायचा आहे, छान सोडायचा आहे आणि हे फ्राय करायचं आहे आणि या कढईमध्ये पावभाजीच्या आपण हे सोडून घ्यायचं आहे। तर हे सोडून घेतला। आता एकदम मस्त अशी पावभाजी बनवून तयार झालेली आहे। आता मी पाव गरम करून घेत आहे। पाव गरम करून घ्यायचा। जास्त तिखट लागत असेल तर तुम्ही या पावमध्ये पण मसाला घालू शकता। पाव छानपैकी फ्राय करून घ्या। गरमागरम पावभाजी एकदम मस्त सर्व करायला तयार झालेली आहे। एकदम 10 ते 15 मिनिटात एकदम मस्त अशी पावभाजी बनवून झाली आहे। रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा।